सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। काल आपलं झालं होतं ओम ब्रह्मनिष्ठाय नमः किंवा ओम ब्रह्मरूपाय नमः, म्हणजे जो ब्रह्मरूप आहे, या सृष्टीची निर्मिती करणारा आहे, त्याला माझा नमस्कार असो, म्हणजे पुन्हा मला माझ्या मूळ रूपामध्ये जाऊ दे। तर आता त्याच्या पुढचं आहे ओम निष्कामय नमः। निष्काम ह्याचा अर्थ काय? कशाचीही इच्छा नसलेला। श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जो मनुष्य कुठल्याही सांसारिक इच्छांचा त्याग करतो तेव्हा तो साक्षात्काराचा शिष्य बनू शकतो।
इच्छा करणं हा मुळी मनाचा स्वभावच आहे ना. म्हणजे मनुष्य आहे तर त्याला मन आहे, आणि मन आहे तर इच्छा होणारच, हे स्वाभाविक आहे. पण ह्याच्यावरती जो कंट्रोल करतो, म्हणजे इच्छा होणं हे सहज आहे. प्रत्येकालाच ते इच्छा होतात. म्हणजे इच्छा होणं हे काय आहे? काही आपण काही फार मोठं करतो आहोत का त्याच्यासाठी? तर नाही. इच्छा होण्यासाठी काही फार वेगळं करावं लागत नाही. पण इच्छा झाल्यानंतर त्याचा त्याग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्या इच्छा हे कोणी विचारायला येत नाही की तुम्ही ते इच्छा पूर्ण करताय का, तुम्ही ते इच्छा अर्धवट सोडल्यात का. काय असतं, इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दल ते मिळालं म्हणून आणि नाही मिळालं म्हणून त्या इच्छेविषयी अजून इच्छा राहतात आपल्या मनामध्ये. आणि म्हणून, आणि ह्याच्यात एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे. इच्छा याचा अर्थ काय आहे माहिती का? प्रत्येक गोष्टीमध्ये आपली वासना असणं. प्रत्येक गोष्टीत इच्छा म्हणजे काय? सगळ्या फक्त वस्तूंची इच्छा आहे मला आणि आता वस्तूंचा त्याग करायचा, असा नाही आहे त्याचा अर्थ. इच्छा याचा अर्थ मला धन हवं आहे, मला वस्तू हव्या आहेत, मला अमक्या माणसांशी संबंध हवेत, तमक्या माणसांशी संबंध नको आहेत. आता एखादी गोष्ट नकोय 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 ही सुद्धा आपली इच्छाच आहे. अशा सगळ्या छोट्या मोठ्या इच्छांचा म्हणजे इतकं त्याला महत्त्वच नाही आहे मुळी. प्रत्येक गोष्टीला आपण जेवढं फार मोठं महत्त्व देतोय की ह्या असं झालं तसं झालं, एखादा शब्द कोणी काही बोलला असेल तर खूपच म्हणजे लेट गो करायला पाहिजे, किंवा एखादं मनाविरुद्ध झाली छोटीशी गोष्ट तर मी म्हणजे खूप महत्त्वाचं आणि मला ते मिळायलाच हवं होतं, हे जे आपलं आहे अट्टाहास, तसाही जर विचार केला तर खूप मोठं सगळं हे एवढं मोठं विश्व आहे. संपूर्ण विश्वाला ते सत्य व्यापलेलं आहे आणि संपूर्ण विश्वाच्या संबंधात किंवा तुलनेनी आपण किती आहोत, अगदी एक बारीकसं बिंदू, तरी आपण स्वतःला आपण एवढं मोठं महत्त्व दिलं आहे की एक छोटासा बिंदू आणि त्याचं पार मोठा आंबा झाला, इतकं आपण महत्त्व दिलं आहे. छोट्याशा बिंदूला कोणी आंबा म्हणेल का? पण आपण ते दिलं आहे, स्वतःला आपण एवढं महत्त्व दिलेलं आहे. तसं नाही आहे ते. आणि म्हणून मग काय होतं, आपण असमाधानी राहतो. अजून एक उदाहरण म्हणजे काय आहे तर, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धती होती किंवा खूप मुलं असायची, 10-12 मुलं असायची आईवडिलांना. कोणाकोणाकडे लक्ष देणार? सगळ्यांकडे समान लक्ष. मग सगळ्यात मोठा जो आहे त्यानेच आईवडील होऊन लहान भावंडांना सांभाळायचं. कधी कधी असं होतं पूर्वी की सगळ्यात जो लहान भाऊ आहे त्याचं आणि सगळ्यात मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न एकदम व्हायचं. ते दोघांची वयासारखी असायची. इतकी एकत्र कुटुंब पद्धती होती. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं माहिती आहे का? प्रेम विभागलं जायचं आणि आई वडील केवळ कर्तव्य करण्यात मग्न असायचे. एवढी मोठी फॅमिली चालवायची म्हणजे केवळ कर्तव्य, बाकी काही नाही. आजकाल अगदी एखादं मूल असतं. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आधी आपल्या स्वतःचं अहंकार रूप महत्त्व हे जर आपण कमी केलं तर आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो. हे विशेष करून सांगितलेलं आहे.
की स्वतःचं आपण महत्त्व इतकं वाढवलेलं आहे. स्वतःचं म्हणजे खोट्या मीच, हा मी खोटा आहे. देहाला आपण मी म्हणतो, हा खोटा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं आहे की या देहामध्ये आपल्याला मन प्राप्त झालं आहे. ज्या मनामध्ये, मनाचं डेफिनेशन काय आहे माहिती का? केवळ आणि केवळ विचारांचा प्रवाह म्हणजे मन. केवळ विचारांचा प्रवाह म्हणजे मन. सतत विचार येतात आणि वाहत वाहत निघून जातात. ते विचार जे आले ते या देहाकडून कार्य होतं आणि कार्य संपलं की ते विचार निघून जातात. तेवढंच त्यांचं काम आहे. परंतु हे जे मन आहे हे खेळणार आहे लहान मुलांप्रमाणे. आता काय आहे, घरातल्या नको त्या वस्तू वडिलांनी टाकून दिल्यात. लहान मुलगा जातो तिथे जिथे टाकल्यात तिथे आणि ते परत परत आणतो. नाही मला हे खेळायला हवं आहे. वडील म्हणतात काय घरात कचरा केला आहे? तो मुलगा म्हणतो नाही मला हे खेळायला हवं आहे. त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार येतात काही कर्तव्यपूर्तीसाठी आणि ते निघून जात असतात. त्या कचरा जो आहे, विचारांचा कचऱ्याचा डोंगर, त्या कचऱ्यातनं पुन्हा पुन्हा आपल्याला आवडलेला विचार आपण परत परत एखाद्या लहान मुलासारखा उचलून आणतो खेळण्यासाठी. आणि हे जे विचारांचं खेळणं आहे हे आपलं आयुष्याचं नाश करतं. त्याचप्रमाणे आपण आपलं स्वतःचं स्वरूप विसरून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जन्म आपल्याला घ्यावे लागतात. ज्या जन्मामध्ये अतिशय कष्ट त्रास आहेत असे अनेक जन्म आपल्याला घ्यायला लागतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, विचारांचं जेवढं काम आहे तेवढंच झालं पाहिजे. म्हणून भगवंत इथे काय म्हणतात की सांसारिक इच्छांचा जो त्याग करतो तोच परमार्थाचा किंवा ईश्वर प्राप्तीचा खरा शिष्य बनू शकतो. कारण मनामध्ये दुसऱ्या इच्छा नको. आता इच्छा म्हणजे काय ते मी सांगितलं की वस्तू मला पाहिजेत, खूप अगदी मोह झाला आहे असं नाही. मोह कशाचाही होतो. एखादा नातलग तो यावा यावा असं वाटतं किंवा एखादा नातलग येऊ नये असं वाटतं किंवा काहीही म्हणजे म्हणजे आता मला हे असं होणार आहे आणि मग माझा मान राहील असं वाटतं आणि तसं काही होत नाही फारसं. मग त्याची इच्छा असते, मग कशात ना काहीतरी आपल्याला रिटर्न मिळणार आहे असं वाटतं आणि ते काही मिळत नाही, मग त्याची इच्छा असते. अशा सगळ्या प्रकारच्या संसारातल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छांचा जर त्याग केला, आता तुम्ही म्हणाल मग सगळ्या इच्छांचा त्याग केला तर जीवन जगावंसं वाटेल का? इच्छांचा त्याग ह्याचा अर्थ खूप वेगळा आहे. म्हणजे आपण एक अजिबात विसरायला नको की हे जे विश्व आहे हे विश्वसुद्धा परमेश्वरानेच निर्माण केलं आहे. त्याला वाटत नाही का की हे विश्व टिकून राहावं? त्याला नक्कीच वाटतं. हे विश्व टिकण्यासाठी काय आहे? इथे कर्म आहेत. मनुष्य प्रेरणेने जगत असतो, उत्साहाने जगत असतो. काही आपल्याला फलप्राप्ती होईल म्हणून तो जगत असतो आशा घेऊन मनाशी. हे सगळं खरं आहे. आधी आणि नंतर हा जो भावनांचा खेळ चालतो फक्त तो नको आहे. म्हणजे काहीतरी करायचंच आहे आयुष्यात आपल्याला चांगलं आणि त्याच्यासाठी आपण ठरवायचंच आहे, प्लॅन करायचंच आहे. आणि चांगले रिझल्ट्स यावेत याच्यासाठी आपण प्रयत्न करायचेच आहेत. पण त्याच्यात जो मनाचा खेळ चालतो तो नको आहे. मनाचा खेळ काय चालतो? असंच झालं आणि तसंच झालं, असंच काम नाही झालं तसंच आपल्याला रिझल्ट्स आले, किंवा काम करायच्या आधी मला इतकं मिळालं पाहिजे त्यातून. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, अपेक्षा करायची आहे पण त्याचा अट्टाहास करायचा नाही.
अट्टाहास कशाचा करायचा आहे माहिती आहे का? कर्म किती चांगलं करायचं आहे, उत्तमात उत्तम, कारण ईश्वराची सेवा आहे ते कर्म म्हणजे. म्हणून कर्म किती चांगलं करायचं आहे हा अट्टाहास पाहिजे. अट्टाहास याचा नको की मला काय मिळालं पाहिजे. फार काही मिळवण्यासाठी आपण आलेलो नाही आहे, आपण कर्म करण्यासाठी आलेलो आहे. कर्मण्ये वा अधिकारः ते. भगवंत म्हणतात तुझा अधिकार हा फक्त कर्म करण्यातच आहे. कर्माचा अधिकारी आहेस तू. मा फलेषु कदाचन. किंबहुना कदाचित थोडासा सुद्धा अधिकार तुझा फळामध्ये नाही खरं तर. कारण फळामध्ये फळ हे आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आहे, पण फळ हे सर्वस्व नाही आहे. आणि म्हणून फळामुळेच हा सगळा घोळ आहे माहिती का. फळ काय मिळणार आहे, फळ काय मिळालं आहे आत्तापर्यंत, मग आपण ते करायचं की नाही. फळामुळे घोळ झाला आहे. काय घोळ झाला आहे, संसारात अडकून पडलो आहे आपण. पण जर फळ नाही आहे, नुसतं करायचं आहे. हे बघा, आपण कंपनीत काम करतो. अहो कधीतरी तो बॉस चांगला आहे असं म्हटलं तर उपकारच आहेत. हां, आणि समजा एखाद्या व्यक्तीमुळे कंपनीला खूप फायदा झाला आहे, प्रामाणिकपणे कंपनी एखादी प्रमोशन देईल वगैरे, नाहीतर सगळ्यांची प्रमोशन निघतील तेव्हाच निघतील, नाहीतर नाहीसुद्धा. हां, कोणाच्या कौतुकाशी आपण वाट बघतोय का ऑफिसमध्ये रोज जाताना, पण तरीही आपण चांगलं काम करतोच आहे ना. घरी आई स्वयंपाक करते, रोज कुणीतरी चांगलं म्हणावं याच्यासाठी ती स्वयंपाक करते का? नाही, पण तळमळीने खूप छान 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 पदार्थ करते ती. म्हणजे बघा तुम्ही, आपण मानव म्हणून या जगात तेवढ्याचसाठी आलो आहे की अतिशय उत्तमात उत्तम कार्य करण्यासाठी, प्रत्येक कर्म उत्तम करण्यासाठी. त्यातनं कोणी कौतुक करावं, त्यातनं काही खूप रिटर्न्स मिळावे, व्यवहारासाठी बरोबर आहे, पण ते एकदाच मनात योजायचं, हे रिटर्न्स हवेत. 10वीच्या मुलांनी एकदा म्हणायचं मला 80% मार्क मिळवायचे आहेत, त्याच्यासाठी मी काय काय करतो आहे हे पण महत्त्वाचं आहे की नाही. तसं आपण या संसाराच्या इच्छांमध्ये फारसं गुंतून न राहता, आपल्याला अमका अमका हवं आहे त्याच्यासाठी आपण कार्यरत राहू, पण त्याच्या आजूबाजूला जे छोटे मोठे हे असतात ना, छोटी मोठी कौतुकं, मानापमान किंवा यश अपयश, याच्यात आपण खूप गुंतलेलो आहोत आणि ते होता कामा नये. या संसारांच्या छोट्या मोठ्या इच्छा ज्या आहेत त्यातनं जर आपण मुक्त झालो तर आपण हे सत्य प्राप्त करू शकू. आता पुढे दिलं आहे ओम आप्तकामाय नमः. ओम आप्तकामाय नमः. काय आहे, आपल्याला आहे ना प्रत्येक गोष्टीची इच्छा, मगाच्या ह्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला मन आहे. हां, मन आहे ह्याचा अर्थच हा आहे की आपल्याला इच्छा होणारच. मन आहे म्हणून इच्छा होणारच, पण ते इच्छांच्या बाजूने जो जातो, इच्छांचा जो त्याग करतो, तो खरा शिष्य आहे. याचा सत्याचा शिष्य आहे तो. आता त्याच्या पुढे जाऊन ते काय म्हणतात की काय आहे, मन आहे म्हणून इच्छा होते, बरोबर आहे, पण ही इच्छा का होते याचं कारण आपण समजावून घेतलं पाहिजे.
त्याच्यामुळे आपल्याला, असं मी म्हणतच नाही आहे की इच्छामुक्त होईल मनुष्य. हा देह आहे तोपर्यंत त्याला इच्छा राहतील, पण तरीसुद्धा त्या इच्छा कमी व्हाव्यात ह्याच्यासाठी निदान इच्छा का होते हे बघा. लहान मुलगा आहे, लहानच मुलांच्या बाबतीत असं घडतं. अगदी मॉन्टेसरी पहिलीचा मुलगा आहे हां सहसा, आणि शाळेत जायचं म्हटलं की त्याला हादराच बसतो, म्हणजे शाळा नको आहे. मग काय करतात आई वडील? खूप असं शोधून काढतात कारण की नेमकं काय घडतं आहे. तसा तो घरात काय आहे, खेळीमेळीनी आहे. मग आईवडिलांना वाटतं की हा शाळेतही नीट राहायला पाहिजे. नेमकं काय कारण आहे? आता खूप मुलांची शाळा आहे, बाईंना आवरता कठीण जातं. मग कधी याला कधी चापट मारली आहे का? मुलगा छोटा आहे ना, मग बाईंनी कधी आवाज चढवला आहे का? असं झालं आहे का? ह्याचा ते शोध घेतात. का बाई काहीतरी सांगतात चित्र काढायला आणि याला टेन्शन येतं, याला येत नाही, असं आहे का? असं शोधून काढतात. काय झालं पाहिजे? मुलगा शाळेत आनंदाने गेलाच पाहिजे ना, त्याला सवय झालीच पाहिजे 1 महिन्यानी का होईना. ह्याच्याप्रमाणे अक्षरशः मन, बुद्धी, शरीरसुद्धा ही आपल्या मुलांप्रमाणे आहेत, लहान मुलांप्रमाणे. जर त्या मनाला इच्छा होत असतील तर या इच्छा या मनाला का होतात हे शोधून काढलं पाहिजे. आणि इच्छारहित असा मनुष्य नसतो, पण इच्छा कमी जर झाल्या तर तो ईश्वराकडे झुकतो. म्हणजे ईश्वराकडे झुकणं म्हणजे काय? कधीतरी 6 महिन्यातनं एकदा एखादं भजन म्हणणं, कधीतरी 10 वर्षात ईश्वरासाठी अश्रू गाळणं, हे म्हणजे भक्ती नव्हे. भक्ती म्हणजे ती सतत अंगात मुरली पाहिजे, ईश्वराची धाव घेतली पाहिजे. तर हे का होत नाही आहे की मग का इच्छा आहेत या मनाला, हा अभ्यास आपण केला पाहिजे. तर मनाला इच्छा असण्याचं एक प्रमुख कारण आहे, आणि ते म्हणजे काय, तर आपल्याला काहीतरी आपल्याजवळ नाही आहे आणि ते आपल्याला हवं आहे. म्हणजे आपण अपूर्ण आहोत, आपल्याजवळ अमकी एखादी वस्तू नाही आहे. साधी गोष्ट आहे हो. काय असतं, आपण एवढे मोठे झालो आहोत तरीसुद्धा एखादी गोष्ट नसेल ना तर आपल्याला सारखं वाटत राहतं. काय वाटत राहतं? हो ते आणायचं राहिलं बरं का, हो ते आणूया बरं का आपण, सारखं असं वाटत राहतं. हो काय माझ्या लक्षातच नाही राहत, ते आणायला पाहिजे म्हणजे बरं होईल. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आहे आणि ती मिळवायची आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून इच्छा होते. कुठलीही वस्तू म्हणा, कुठलीही कोणाची तरी भेट घेणं म्हणा, काहीतरी मनात असणं आणि ते न मिळणं म्हणा, किंवा मनात अशी गोष्ट आहे की हे मला नको आणि नको हे पाहिजे असणं, नको ही अवस्था पाहिजे असणं, म्हणून ती इच्छा होते. मग इच्छा का होते? तर अपूर्णतेमुळे होते. त्याला एकच मार्ग आहे, किती इच्छा तुम्ही मिटवणार, त्याला पूर्ण स्वरूप आणून किती इच्छा मिटवणार, आणि इच्छा मिटवण्यातच आयुष्य घालवणार आहे का? तर याला एकच उपाय आहे, ईश्वराच्या भक्तीमध्ये मन जर रमलं तर इच्छा कमी व्हायला लागतात. याचा अर्थ काय आहे बघा तुम्ही, याचा अर्थ काय आहे? दिवाळी आली ना बरं का, दिवाळी आली की लाडू, चिवडा, चकली याची इच्छा व्हायला लागते, करतो, खातो. पण दिवाळी गेली की इच्छा जाते. म्हणजे तो एक विशिष्ट प्रसंग संपला
किती इच्छा नाहीशी होते. म्हणजे रोजचं रुटीन चालू झालं, ऑफिसला जायचं आहे, शाळेत जायचं आहे, घरकाम पडलेलं आहे, सगळं झालं. दिवाळी दिवाळी होऊन गेली बाबा, आता ही कामं केलीच पाहिजेत आपल्याला. ज्यावेळी त्या गोष्टींचं महत्त्व येतं त्यावेळी दिवाळीचं महत्त्व कमी होतं. दिवाळी हे खूप महत्त्वाची, पण तरी त्याचं महत्त्व दुसऱ्या प्रसंगामुळे कमी होतं. तसंच तर इथे आहे. परीक्षा आली की काय होतं, मुलांचं ते फिरणं, खेळणं, कुठे गावाला जाणं, हे सगळ्याचं महत्त्व कमी होतं आणि ते अभ्यास करतात. पण परीक्षा संपली की अभ्यासाचं महत्त्व कमी होतं आणि ते खेळायला जातात. वर्तमान काळामध्ये कोणती परिस्थिती आहे त्या की ज्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टींचं महत्त्व कमी होणार आहे, हे एक गोष्ट आपण दुसरी शोधून काढली. पहिली गोष्ट काय शोधली की आपल्याला इच्छा का होतात. कारण आपण अपूर्ण आहोत, आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे म्हणून ती हवी आहे आपल्याला. दुसरी गोष्ट, या इच्छांचं महत्त्व कमी कसं होईल, तर वर्तमान काळामध्ये त्या इच्छांपेक्षाही महत्त्वाचं जेव्हा काहीतरी असेल, मन रमवणारं जेव्हा काहीतरी असेल, तेव्हा त्या इच्छांचं महत्त्व कमी होईल. म्हणजे जर आपण ईश्वराचं नामस्मरण केलं, जर आपण मंदिरात जाऊन भजनं गायली, जर आपण कीर्तन प्रवचन ऐकलं आणि त्यातला जो आनंद आहे त्या आनंदामुळे पोट भरून गेलं. बघा तुम्ही, एक मुलगा आहे, मिलिटरीत असतो, तो घरी आला आहे सुट्टीचा, आणि खूप दिवसांनी तो घरी आला आहे, वर्षांनी. आई विचारते वडिलांना, चला जेवायला. वडील म्हणतात, नको मला भूक नाही. का? आज मुलगा घरी आला आहे, पोट भरून गेलं त्याला भेटून. म्हणजे काय असतं ते बघा तुम्ही. दुसरी एखादी भावना जर महत्त्वाची ठरली तर पहिल्या भावनेचं महत्त्व कमी होतं. मी हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की आपल्या ज्या इच्छा आहेत त्यातली भुकेची इच्छा तशी महत्त्वाची आहे की नाही, पण ती महत्त्वाची इच्छासुद्धा केवळ म्हणजे पुत्रप्रेम असतंच ना वडिलांना, तर इतका जवळचा असलेला आपला मुलगा इतक्या दिवसांनी भेटला आहे की अगदी पोट भरून गेलं, म्हणजे आता भुकेची इच्छाच राहिली नाही. हा प्रसंग येतो. भक्ती भगवंताची जितकी जास्तीत जास्त आपण करू तितकं बाकीच्या इच्छांचं महत्त्व कमी होतं. त्याचं कारण आहे, आपल्याला परिपूर्ण वाटायला लागतं. केवळ आणि केवळ भगवत भक्तीनीच आपल्याला परिपूर्ण वाटतं. बाकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी दुसऱ्या इच्छा काहीतरी शिल्लकच राहतात आणि जन्मभर आपल्याला अपुरं वाटत राहतं. एक इच्छा पूर्ण झाली, त्या इच्छेतून आपण बाजूला झालो की दुसरी इच्छा निर्माण होते. पण भगवंताची जेव्हा आपण भक्ती करतो त्यावेळी मात्र कोणतीही इच्छा निर्माण होत नाही. सगळ्या गोष्टींचं मनातलं महत्त्व कमी होतं. त्याचं कारण आहे की आपण अगदी तृप्त होऊन जातो. मग पुढे असं म्हटलंय त्यांनी
ओम आत्मतृप्ताय नमः. ओम आत्मतृप्ताय नमः. ह्याच्याच पुढची स्टेज आहे ती, की आपण ईश्वराला भेटलो म्हणजेच काय झालं, आपली स्वतःचीच तृप्ती झाली. आता इच्छा नाही उरल्या, आता इच्छा उरल्या नाहीत, आता आपली तृप्ती झाली आहे मनाची. त्यामुळे कोण बोललं, कोण नाही बोललं, कोणी कौतुक केलं, कोणी नाही केलं, आता काही गरज नाही. केवळ 2 भाग आहे त्याच्यात. केवळ कर्म करून सुद्धा आपल्याला समाधान लागलं पाहिजे. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आई ना. केवळ कर्म करते ती, कोणी काही चांगलं म्हणावं म्हणून काहीच नाही करत. केवळ कर्म, जन्मभर केवळ कर्म करते सगळ्यांच्या प्रेमाखातर. त्याच्याच प्रमाणे ईश्वर सुद्धा सगळ्यांना बघतो. काय, त्याला काही अपेक्षा नाही. मग आपल्याला तसं होता येत नाही का? मनुष्याचा जर अधिकार फळावर नाही हे एकदा आपल्याला कळलं तर केवळ कर्म करण्यात आपल्याला समाधान नाही का? आणि आईची भूमिका सतत आठवली की आपल्याला हे कळून जातं की आपण असं कर्म करू शकतो. यालाच तर म्हणायचं मुळे निष्काम कर्म. कोणाच्या प्रेमाखातर करायचं आहे तर भगवंताच्या प्रेमाखातर. त्यांनी आम्हाला इथे आणलेलं आहे, जन्माला घातलेलं आहे, तर त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे. त्याच्यात त्यांनी आपल्याला वाव दिला आहे. आपल्याला वाव दिला आहे ही सगळी कर्मरूपी सेवा करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण तृप्त राहायचं आहे कर्म करण्यात. आणि म्हणून ही तृप्ती ही भगवत भजनाने, भगवत समर्पणाने ही तृप्ती पुरेशी होऊ शकते. जितक्या आपल्या इच्छा जास्त असतील ना तितकी त्यांची तृप्ती करणं कठीण जातं आणि मनुष्य अतृप्तच राहतो. हो मला हे सगळं मिळालं आहे, पण एक गोष्ट राहिली आहे, ती आणायचीच राहिली आहे. म्हणजे अर्धवट समाधान आहे. इच्छा जेवढ्या राहतील तितकं आपल्याला क्षोभ निर्माण होतो, शांती लागत नाही. त्यामुळे लोभ करणं, मोह करणं हे कमी झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी उत्तम म्हणजे काय, भगवत भक्ती करायला हवी. जे मिळेल त्याच्यात समाधान, पण जे मिळेल त्याच्यात समाधान मानणं हे काम नुसतं कठीण होऊन जातं. त्याच्यापेक्षा आपण ईश्वराची भक्ती करावी. सद्गुरू सतत समाधानी असतात, कारण ते केवळ ईश्वरात तल्लीन होऊन जातात आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्णता लाभते. पुढचं असं आहे, ओम आत्मसंतुष्टाय नमः. आत्मतृप्ताय नमः बरोबर आहे. म्हणजे मला काही नको आहे असं तृप्ती वाटते. ठीक आहे, मला आता समाधान वाटते. पण आत्मसंतुष्टाय नमः एक वेगळीच गोष्ट आहे अजून. आत्मसंतुष्ट म्हणजे काय? संतुष्ट ह्याचा अर्थ काहीही कारण नसताना खुश असणं. काहीही कारण नाही आणि आपण संतुष्ट झालो आहोत. आता तृप्ती आणि संतुष्ट याच्यात एक सांगते, म्हणजे काय आहे फरक कसा आहे. मगाचं होतं ओम आत्मतृप्ताय नमः आणि आत्ताचं आहे ओम आत्मसंतुष्टाय नमः. फरक काय आहे? तृप्ती कशी असते माहिती का? तृप्ती म्हणजे आपण जेवलो, भूक लागली, जेवायची वेळ झाली, जेवलो, पोट भरलं,
अजून काही हवं आहे का? नको, आता मी तृप्त आहे. तृप्त आहे म्हणजे काय? आता माझं पोट भरलं आहे, आता मला काही नको. पण आत्मसंतुष्टाय नमः म्हणजे काय माहिती का? आवडते पदार्थ, इथे तृप्तीचा प्रश्न नाही आहे. तृप्तीचा इथं प्रश्न नाही. तृप्ती ही काय आहे माहिती का? थोडीशी किंचित खालच्या दर्जाची शेड आहे. आणि आत्मसंतुष्टी याचा अर्थ काय आहे की सगळे आवडते पदार्थ आपण खाल्लेले आहेत, पण पोटभर जरी खाल्ले नाहीत तरीच समाधान आहे. ती आहे आत्मसंतुष्टी, की आज मला माझ्या मनासारखं एखादा ठराविक पदार्थ मिळाला, मी आत्मसंतुष्ट आहे, आता मला काही लागणार नाही. आत्मतृप्ती वेगळी आहे, आत्मसंतुष्टी वेगळी आहे. आत्मसंतुष्टीला स्वतःच आपण भरभरून खुश असतो आणि भगवत भक्ती ही सतत 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 केली की आपण संतुष्ट होत राहतो, स्वतःच स्वतःमध्ये संतुष्ट होत राहतो. आणि काय आहे माहिती का? आत्मसंतुष्टी म्हणजे काय तर संपूर्ण मन हे आपलं काय असतं? संपूर्ण मन शांत असतं. आत्मसंतुष्टीमध्ये कोणतीही त्याबद्दलची इच्छा नसते. देह शांत असतो. म्हणजे काय? इच्छारहित एकदम अवस्था येते. संपूर्ण समाधान असतं आपल्याला. म्हणजे काय? आत्ता मी सांगितल्याप्रमाणे की तृप्तीमध्ये काय आहे माहिती का? उदाहरणार्थ जेवणाचंच घेतलं तर पोट भरलं आहे, मनाला समाधान नाही आहे, पोटाला समाधान आहे. म्हणजे शरीर स्वास्थ्य आहे. मनाचं समाधान असेल नसेल, पण पोट भरलं आहे, माझं गच्च भरलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मला उपीट आवडत नाही, पण उपीठाने माझं आज पोट भरलं आहे. म्हणजे काय? मी तृप्त आहे, मला काही खायची इच्छा नाही आहे, आता पोट भरलेलं आहे. पण मनाचं समाधान असेल नसेल सांगता नाही येत. पण आत्मसंतुष्टीमध्ये काय आहे? देहसुद्धा शांत आहे आणि मनसुद्धा शांत आहे. नव्हे तर बुद्धीसुद्धा समाधान पावलेली आहे. याला म्हणतात आत्मसंतुष्टी. बुद्धी समाधान केव्हा पावते माहिती आहे? योग्य ज्ञानामुळे बुद्धी समाधान पावते. योग्य ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आपल्याला. पुढची स्टेज तर त्याच्याहून पुढची आहे. ओम आत्मरतये नमः. आता संतुष्टी मिळालेली आहे, पण कशाने संतुष्टी मिळाली आम्हाला माहीत नाही. म्हणून आम्ही मध्ये ईश्वराचं भजन करतो, संतुष्टी जाते, परत विसरतो, परत मध्ये ईश्वराचं भजन करतो, परत संतुष्टी येते. असं चाललेलं आहे. आत्मसंतुष्ट होऊ शकतो माणूस, पण आता काय आहे त्याच्या पुढची स्टेज? सतत
ईश्वराचं कीर्तन, सतत ईश्वराची स्तुती, त्याच्यामुळे स्वतःमध्ये रत राहतो, रममाण राहतो ईश्वराच्या भक्तीमध्ये. आत्मरतये नमः. आता ईश्वराची भक्ती इतकी वाढली आहे की स्वतःमध्ये आम्ही रमून जातो, त्या भक्तीमध्ये रमून जातो. काही पदार्थ, काही आवड निवड, काही खाणं पिणं नाहीच आहे. आता आजकाल बघा तुम्ही, कामामध्ये काही काम काढलं आपण की त्या कामात आपण इतके रमून जातो, कारण आपण त्या कामामध्ये पूर्णपणे रत असतो, मग्न असतो. त्याच्याप्रमाणे ईश्वराच्या भक्तीमध्ये आम्ही इतके रत होतो, रमून जातो. त्याला म्हणायचं आत्मरतये नमः. आता काही मिळालं आणि नाही मिळालं तरी आमची काय आहे, संतुष्टी आहे. संतुष्टीच्या पुढचीच ही स्टेज आहे की आत्मरतये नमः. कोणत्याही गोष्टी मिळाल्या आणि नाही मिळाल्या, त्याच्यामुळेच त्याची आठवण येते आपल्याला. मला हे मिळालं नाही किंवा मला किती छान हे गोष्ट मिळाली. मिळणं आणि न मिळणं ह्याच्यामुळे त्या इच्छांची आपल्याला आठवण होते परत परत. पण आता इथे एक अवस्था आपल्याला अशी येते की तिथे काही मिळायचं, प्राप्त व्हायचं शिल्लकच राहत नाही, कारण आपण स्वतःमध्ये रत आहोत. स्वतःमध्ये आपण रममाण आहोत. आपल्याला कशाचीही अपेक्षा नाही आहे. ॲटोमॅटिक ती अवस्था येते. भक्ती जर वाढत गेली तर, म्हणजे काही कृती आपल्या, काही इच्छा, यांच्यामुळे आपण जे कमी अधिक प्रमाणात आनंदी होतो, दुःखी होतो, किंवा अगदी दुःखी होत नाही पण थोडंसं आपल्याला वाईट वाटतं, किंवा आणखीन काहीतरी होतं, थोडी बेचैनी येते, थोडा आनंदाने आपण फुलून जातो. या व्यक्तिवस्तूंमुळे किंवा घटनांमुळे आपण जे आनंदी होणं आणि दुःखी होणं जे आहे ते आपलं सगळं संपतं, ते आपलं नाहीसं होतं. आणि कुठल्याही कारणाव्यतिरिक्त आपण काय होतो, आपण स्वतःमध्ये रमून जातो. मुंडकोपनिषद तर काय सांगतं माहिती का, त्याच्यात एक वाक्य आहे की या आत्म्यामध्ये, म्हणजे काय म्हणायचं त्याला, परमात्म्यामध्ये जीवात्मा रमतो तेव्हा नराचा नारायण होतो, असं मुंडकोपनिषदात दिलेलं आहे. आणि आता म्हणाल तर त्याच्या पुढची स्टेज काय छान, अगदी एकावर एक आहे की आधी काय झालं बघा, आत्मतृप्ताय नमः. आधी आत्मतृप्ताय नमः म्हणजे तृप्ती मिळते. नंतर काय झालं, आत्मसंतुष्टाय नमः, खुश झाला. म्हणजे
परिपूर्ण त्याची जाणीव त्याला झाली. त्याच्यानंतर काय झालं? आत्मसंतुष्टाय नमः नंतर आत्मरतये नमः झालं. तो ना स्वतःमध्ये रमायला लागला. आता बाह्य गोष्टींची त्याला गरज नाही आहे. आणि त्याहूनही वरची स्टेज रमला, हे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे असं म्हणतात, आजीजवळ समजा छोट्या बाळानं सोडून गेलं. आजी म्हणते काय, 2 दिवस नाही, तो रडला जरा. मग तिसऱ्या दिवशी हो आज रमला तो रमला, चांगला रमला, त्याला आठवण नाही आली आईची. मग ऑफिसमधनं आई आल्यावर तो हे झाला, खुश झाला. रमणं गोष्ट वेगळी आहे. त्या रमण्यापेक्षाही जास्त आता काय आहे? रमून जाणं म्हणजे काय? एकरूप होणं ईश्वराशी. आता अनेकांना हे सुद्धा थोडंसं साधतं, पण क्रीडा, आता तो क्रीडा करू लागला. क्रीडा याचा अर्थ काय आहे माहिती का? लहान मुलाचंच उदाहरण घेतलं तर आई ऑफिसला गेल्यावरही तो आजीबरोबर आनंद उपभोगतोय. आई ऑफिसमधनं आल्यावरही तो आईबरोबर आनंद उपभोगतोय. रमतो म्हणजे काय माहिती का? त्याचा वेळ जातोय त्याच्यात, त्याला वाईट नाही वाटत आहे, पण तो रमून जातोय त्याच्यात. म्हणजे दुसऱ्या गोष्टींची आठवण येत नाही. पण आता इथे काय आहे? हे सगळं समजून उमजून कुठल्याही परिस्थितीत क्रीडा करता यायला लागली. म्हणजे काय आहे माहिती का? ह्याच्यामध्ये ना एक असं म्हणणं आहे की आपण आपला हे असतो, आपला देह आहे जन्मलेला. देह असल्यामुळे आपल्याला संसार हा कुठल्याही प्रकारचा करायलाच लागतो. उदरभरण करणं म्हणजे संसारच आला. त्याच्यासाठी कोणी कोणी वेगळ्या पद्धतीने संसार करतात, पण सगळ्याला संसारच म्हणायचं. या विश्वामध्ये राहणं म्हणजे संसारच आला आहे सगळा. मग तो कोणीही असू दे, अगदी संन्यासी असला तरी संसारच करतोय, पण थोड्याफार प्रमाणात करतोय, एवढंच. मग काय झालं की यामध्ये ही एक मोठी गोष्ट सांगायची आहे की आत्मक्रीडाय नमः. आत्मक्रीडा म्हणजे काय? तर आत्मक्रीडा याचा अर्थ परमेश्वरामध्येही तो रमतो आहे, रमतो आहेच, सतत परमेश्वरामध्ये रमतो आहेच. पण या व्यवहाराच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यातही त्याला ईश्वराची क्रीडाच दिसते आहे. आणि तो त्या सहजतेने, म्हणजे एकीकडे तो व्यवहाराचे नियम पाळतोय. असं म्हणत नाही आहे की मी जर उदाहरणार्थ भाड्याच्या घरात राहत असीन तर मालकाला भाडं देणं, अरे काय सगळं ब्रह्म एकच आहे, मी राहिलो काय तू राहिला काय या घरात, भाडं कशाला हवं आहे तुम्हाला, भाडं कशाला पाहिजे तुला, असं म्हणत नाही आहे तो. म्हणजे विश्वाचे नियम तो पाळतो आहे. या देहामध्ये राहून व्यवहाराचे सगळे मुद्दे तो पाळतोय. ती पण तो ईश्वराची क्रीडाच समजतो. पण ते अगदी सहजगत्या तो खेळू शकतो. आणि इकडे भगवंताच्या निर्माता जो भगवंत आहे त्याची क्रीडा तो जाणू शकतो. आणि सगळं करता करता तो भगवंताशी एकरूप राहू शकतो. म्हणजे आत्मक्रीडाय नमः. स्वतःमध्ये राहणं म्हणजे काय आहे की ध्यान करतोय बुवा सगळं थांबवून. आपल्याला तर हेच केलं पाहिजे.
काहीतरी सगळं सोडून एक 10 मिनटं आपल्याला ध्यान केलं पाहिजे. आपलं कॉन्सन्ट्रेशन होणारच नाही. पण आता हा जो भक्त आहे ना, हा खूप पुढे गेलेला आहे आणि म्हणून अशा गुरुला नमस्कार करायचा असतो. हा भक्त आता खूप पुढे गेलेला आहे. तो भक्त कसा आहे, गुरुमध्ये ईश्वरामध्ये तर रममाण होतोच आहे, पण आता तो ईश्वराची म्हणजे स्वतःमध्ये तो क्रीडा करू लागला आहे. त्याला आता मजा यायला लागली आहे ईश्वराशी एकरूप होण्यात. हातचा बाये हात का खेळ झाला आहे त्याचा. बसला की लगेच त्याला ईश्वर आठवतो आणि ताबडतोब तो या देहाचं भान विसरून जाऊन ईश्वराशी एकरूप होतो. आणि ज्यावेळी संसार करायचा आहे त्यावेळी ताबडतोब ईश्वरातनं लक्ष काढून तो संसार करतो, व्यवहाराचे नियम पाळतो. याला म्हणायचा आत्मक्रीडायन महा. तो स्वतःच्या स्वत्वापासून कधीही दूर जात नाही. तर आता आपण आज इथे थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.